सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मराठा ओबीसी वादाचा विषय पेटलेला असतानाच आता महाज्योती संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांनी नोंदणी दिनांकापासून फेलोशिप त्यांना मिळाली नाहीये, त्यामुळे त्यांचा शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांचा आरोप असा आहे की महाज्योती संस्थेला निधी वाटप करताना अजित पवार पक्षपातीपणा करतायत। बार्टी महाज्योती ह्या तीन संस्था त्यांना शासन पीएचडी करण्याकरता विद्यार्थ्यांना फेलोशिप देतं। तर गेल्या वर्षी आज 1 वर्ष झालं जी आर निघून शासनानं तिन्ही संस्थांना फेलोशिप देण्याचं मान्य केलं होतं नोंदणी दिनांकापासून। तर 2 संस्थांना दिलं आणि महाज्योतीला दिलं नाही। सारथी आणि बार्टीचा निधी जमा झाला त्यांच्या खात्यावर त्यांच्या विद्यार्थ्यांच्या, आणि आम्हाला तो निधी मिळालेला नाही आणि आमचं संशोधन थांबलेलं आहे। मी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचा विद्यार्थी आहे। संशोधनासाठी जी आधी छात्रवृत्ती मिळते आम्हाला, त्याचा उपयोग आम्ही सायन्सचे विद्यार्थी आहे, तर आम्हाला केमिकल परचेससाठी, आमच्या लॅबचे अनालिसिस करण्यासाठी एका केमिकलचा खर्च 10,000 रुपये, एका लॅबचा खर्च एका टेस्टिंगसाठी 5 ते 6,000 रुपये, आणि आम्हाला हे टेस्टिंग दर महिन्याला 3 वर्ष करायचे। तर या सगळ्याचा जो निधी आहे, आम्ही सगळे शेतकरी कुटुंबातले विद्यार्थी आहेत आणि एवढा सगळं खर्च हा महाज्योती देते, त्यामुळे आम्ही पीएचडीचे संशोधन करत आहे। पण जर निधीच मिळत नसेल तर आम्ही संशोधन करायचं कसं? आम्ही शेतकरी कुटुंबातली आमची पहिलीच पिढी आहे की जी उच्च शिक्षण घेत आहे, आणि अशा प्रकारे तुम्ही हजारो कोटीचा निधी इमारती बांधण्यासाठी देता, कंस्ट्रक्शन करण्यासाठी देता, आणि विद्यार्थ्यांच्यासाठी 1000 कोटी तुम्ही देऊ शकत नाही, 500-600 कोटी निधी देऊ शकत नाही। स्टायपंड शीट जनरेट करा, त्या स्टायपंड शीट जनरेट नाही करत, जे कंटिन्यू प्रोसेसमध्ये आहे, म्हणजे जे चालू कंटिन्यू इयर त्याचंच त्यांनी आम्हाला म्हणजे केलं। माझं रजिस्ट्रेशन 1 जानेवारी 2022चं आहे आणि आता मी 4th इयरमध्ये आहे, तर माझं 3 वर्षाची निधी माझी शिल्लक आहे बाकी सर्वांचीच। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।